नमस्कार, माही शिवण क्लासमध्ये आपल्या सगळ्याचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 34 साईज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीत आणि सविस्तर माहितीसह. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करू. तर हा मी पेपर घेतलेला आहे. तर या पेपरमध्ये पुढचा आणि मागचा असे दोन भाग काढायचे आहेत. तर हा पेपर आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला ब्लाउजची पूर्ण मापे सांगणार आहे. तर उंची आहे 12.5, मागचा गळा 8, पुढचा गळा 5, शोल्डर 5.5, छाती 34, मुंढा 5.5, बाही 5.5, दंडघेर 5, कंबर 31. तर हे मापे आहेत. तर हे मापे पेपरवरती कसे टाकून पेपर कट करायचा आहे तर ते तुम्हाला आज दाखवणार आहे. तर सगळ्यात अगोदर ब्लाउजची उंची घ्यायची आहे. तर 12.5 आहे. तर त्याच्यात 1 इंच जास्त घ्यायचे, म्हणजे पूर्ण उंची इथे 13.5 इंच इथे घ्यायची आहे. तसंच या बाजूला पण 13.5 इंच वर एक अशी एक खूण करायची. आता खाली एक रेषा ओढून घ्यायची अशी. तर आता इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर इथं शोल्डर घेणार आहे मी इथं 5.5 इंच. इथं खालच्या बाजूला आणखीन एक, इथं 5.5 इंच वर एक इथं मार्किंग करणार आहे. आता इथे एक खाली एक सरळ रेषाशी घेणार आहे. आता इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर इथं 34 साईजला मी 5.5 इंचच मुंड्याचं माप घेणार आहे. आता या बाजूला पण 5.5 इंच वर एक अशी मार्किंग करायची. आता हे पॉइंट जोडून घ्यायचे. तसंच इथं अर्धा इंच वर एक मार्किंग करायची आणि इथं ही वरी क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं शोल्डर पाशी. आता या रेषेवर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छाती 34 आहे, तर चौथा भाग 8.5 इंच, 8.5 इंच वर एक अशी मार्किंग करायची. आणि शिलाई मार्जिन साठी 1.5 इंच घ्यायचंय पुढी. आता इथं मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंच वर एक इथं मार्किंग करायची आणि आतल्या मुंड्याला आकार देण्यासाठी अर्धा इंच वर एक मार्किंग करायची. तसंच इथं खालच्या बाजूला कमरेचं माप टाकायचंय. कमरेचा चौथा भाग घ्यायचाय. तर कंबर 31 आहे, तर त्याचा चौथा भाग 7.25 इंच. तर इथं 7.25 इंच वर एक मार्किंग करायची. पुढे 1 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता हे जोडून घ्यायचं.
तर आता इथं मुंड्याला आकार देऊन घेऊयात. तर अगोदर कट करून घेऊयात. तर आता इथं वरी गळ्याची रुंदी टाकायची आहे. तर मी 34 साईजला गळ्याची रुंदी इथं 2.25 इंच इथं घेणार आहे. आणि इथं गळ्याची उंची टाकायची तर 5 इंच आहे. तर त्याच्यात अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे शिलाई मार्जिन साठी. तसंच इथं खालच्या बाजूला पण 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे. जोडून घ्यायचं. तर इथं क्रॉसपट्टीचं माप टाकायचे 2.5 इंच. आता या साईडला पण 2.5 इंच वर पॉइंट द्यायचा. आता हे जोडून घ्यायचं. आता इथं वरी 1 इंच वर एक पॉइंट द्यायचा. आणि या रेषेवर छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. तर 34 साईज आहे तर त्याचा 10वा भाग 3.5 इंच घ्यायचा आहे. आता इथं क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा. इथं गळ्याला पण आकार देऊन घ्यायचा. पुढच्या गळ्याला इथं तसंच इथं 1 इंच वर एक पॉइंट द्यायचा त्या साईडला. इथं मुंड्याचा पुढचा आकार पण इथं देऊन घ्यायचा. अशा पद्धतीत. आता इथं कटोरीचं माप टाकायचं आहे. तर 34 साईज आहे त्यासाठी कटोरीचं माप मी 5.5 इंच घेणार आहे. साडेपाच इंच. आता इथं वरी पण थोडस वरी येऊन इथं 5.5 इंच एक पॉइंट देणार. आता ह्या साईडनं एक 2 इंच वर आणि एक 2.25 इंच वर एक पॉइंट देणार आहे. अशा पद्धतीत. आता इथं कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर ही पुढच्या भागाची मार्किंग झालेली आहे. आता आपण याचे 2 भाग करून घेऊयात. पुढचा आणि मागचा वेगवेगळा करून घेऊयात. बरोबर मध्यातून कट करून घ्यायचंय. तर हे साईडला ठेवून घेऊयात. तर अगोदर इथं क्रॉसपट्टी काढून घेऊयात.
इथे गळ्याचा आकार कट करायचा आहे. इथे पुढच्या मुंड्याचा पण आकार कट करून घ्यायचा आहे. आता कटोरी पण कट करायची इथून. तर ही पुढच्या भागाची कटिंग झालेली आहे. तर पुढे मग तुम्हाला ही कटोरी कशी वाढवायची आहे तर पुढे दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता ही साईडला ठेवून घेऊयात आणि मागच्या भागाची कटिंग करून घेऊयात. तर इथं गळारुंदी घ्यायची आहे. जी पुढच्या भागासाठी आपण गळारुंदी घेतलेली आहे तीच इथं घ्यायची आहे 2.25 इंच. आणि मागचा गळा जी काय असेल ते त्याची उंची टाकायची आहे. तर इथं 8 इंच आहे तर त्यासाठी अर्धा इंच जास्त घेतलेला आहे. मी इथं 8.5 इंच गळ्याची उंची घेतलेली आहे. तसंच खालच्या बाजूने मी इथं 2.5 इंच गळ्याची रुंदी टाकलेली आहे. आता एक बॉक्स तयार करून घ्यायचा. इथं तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही इथं घेऊ शकता. इथं मी गोल आकारच देणार आहे. तर आता हे कट करून घ्यायचं. तरी मागच्या भागाची पण तुम्हाला मार्किंग कशी करायची ते दाखवलेलं आहे. तर आता इथं मागचा टक्स घ्यायचा आहे. त्यासाठी इथे 1.5 इंचवर एक पॉईंट दिला आणि इथून असा टेप ठेवायचा. इथे जिथं 1.5 इंच वर पॉईंट दिलाय तिथं हा टेप फोल्ड करून घ्यायचा. मध्ये काढायचा आहे, पॉईंट द्यायचा आणि वरती 4 इंच वर एक पॉईंट द्यायचा. अशा पद्धतीत. आणि ह्या साईडला अर्धा इंच आणि ह्या साईडला अर्धा इंच. आता इथं वरी अशा पद्धतीत जोडून घ्यायचंय. तर ही मागच्या भागाची पण कटिंग तुम्हाला कशी करायची आहे तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे. चला आता आपण बाही कट कशी करायची तुम्हाला दाखवणार आहे. तर हा पेपर घेतलेला आहे अशा पद्धतीत. ओपन बाजू आहे आणि बंद बाजू. चला आता बाहीची कटिंग कशी करायची तर ते आता तुम्हाला दाखवणार आहे. तर हा पेपर घेतलेला आहे अशा पद्धतीत आणि ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे. तर बंद बाजूकडून बाहीची उंची टाकायची आहे. तर बाहीची उंची आहे 5.5 इंच आणि शिलाईसाठी अर्धा इंच घ्यायचा आहे. जर तुम्ही ही अस्तर ब्लाउज शिवत असाल तर अर्धा इंच घ्यायचंय. जर तुम्हाला साधा ब्लाउज शिवायचा असेल त्यासाठी शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. तसंच इथं वरच्या बाजूला 3 इंचवर एक पॉईंट देत आहे. तसंच या साईडला पण
3 इंचवर एक पॉईंट दिला इथं आणि 6 इंचवर एक पॉईंट दिला. आता हे जोडून घ्यायचंय. इथं वरी पण जोडून घ्यायचं हे. आता इथं खालच्या बाजूला दंडगेर टाकायचा आहे. दंडगेर आहे 5 आणि पुढी 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी घ्यायचं आहे. आता या रेषेवर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. 8.5 इंच पॉईंट द्यायचा आणि पुढी 1 इंच जास्त घ्यायचा आहे. तर आता या रेषेचा मध्य घ्यायचा आहे. असा टेप फोल्ड करायचा आणि इथं मध्ये पॉईंट द्यायचा. आता हा पॉईंट इथं वरी जोडून घ्यायचा. इथून पण जोडून घ्यायचं. आता या रेषेवर 1 आणि 2 इंचवर एक पॉईंट द्यायचा. तसंच या बाजूला पण 1 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता इथून भाईचा आकार टाकत जायचा आहे. इथपर्यंत टाकायचा आहे भाईचा आकार. तसंच दुसरा पण इथं आकार देऊन घ्यायचा. तर हा भाईचा आकार दिलेला आहे अशा पद्धतीत. तर आता कट करून घ्यायचं. अशी बाई करून घ्यायची आणि हा दुसरा पण आकार इथून कट करून घ्यायचा. ज्या पद्धतीत आकार दिलेला आहे तशीच इथं कटिंग करायची आहे. तरी बाई काढण्याची खूप सोपी पद्धत आहे. चला आता कटोरी कशी वाढवायची आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे. तर मी कटोरी वाढवण्यासाठी हा पेपर घेतलेला आहे आणि या पेपरवरती ही कटोरी ठेवलेली आहे तशी याच्यावरती मार्किंग करून घ्यायची या कटोरीची.
आता ही कटोरी बाजूला ठेवायची, काही काम नाही. तर आता ह्या साईडला इकडं अर्धा इंच इथं वाढून घ्यायचं आहे आणि या साईडला इथं वरच्या बाजूला अर्धा इंच इथं वाढून घ्यायचंय अशा पद्धतीत. आता ह्या साईडला 1.25 इंच वाढून घ्यायचंय इथं आणि ह्या साईडला पण 1.25 इंच इथं वाढवायचंय. इथं कटोरीला आकार देऊन घ्यायचा. तसंच इथं पण या पद्धतीत जोडून घ्यायचं. आता इथून एक रेषा घेतलेली आहे, तर ही रेषा अशी मोजायची आणि या रेषेचा मध्य काढायचा आहे. बरोबर असा टेप फोल्ड करायचा. इथं मध्ये एक पॉइंट द्यायचा. आता इथून खाली सरळ अशी एक रेषा द्यायची आणि इथून खाली 1.5 इंच वर एक पॉइंट द्यायचा. आता इथं जोडून घ्यायचे. तर इथं टक्स इथं वर इथं 2.5 इंच द्यायचं आहे. आता ह्या साईडला 1.5 इंच वर एक पॉइंट द्यायचा आणि ह्या साईडला पण 1.5 इंच वर एक पॉइंट द्यायचा. जोडून घ्यायचं. तर ही कटोरीची आपली पूर्ण मार्किंग झालेली आहे. तर ही कटोरी आपण वाढून घेतलेली आहे. तर ही आता कट करायची. तर ही कटोरी पण तुम्हाला कशी वाढवायची आहे तर ती दाखवलेली आहे. तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी या चॅनलवरती घेऊन येणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.